हाय हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ। मी आम्रपाली लोखंडे, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल। आज गणपती विसर्जन, आज बाप्पा त्यांच्या गावाला जाणार। कसं तरी वाटतंय ना, म्हणजे दुःख होतंय ना। 9-10 दिवस गणपती होते आणि आज एकदम जाणार जाणार म्हटल्यावर कसं तरी होतं। जसं आपल्या घरामध्ये पाहुणे येणार म्हटल्यानंतर किती वातावरण कसं असतं, येणार आहे, हे येणार आहे, ते येणार आहे, आणि नंतर ते 4 दिवस राहून गेल्यानंतर कसं होतं, तसंच आपल्या गणपतीचंही आहे। गणपती येणार येणार म्हटल्यानंतर किती उत्साहात असतात, किती छान त्यांची स्वागताची तयारी करतात आणि एक 8-10 दिवस त्यांची सेवा केली जाते, प्रार्थना केली जाते, उत्सव ठेवले जातात। पण खरं सांगू का, एवढं सगळं गणपतीचं आपण करतो या 8-10 दिवसामध्ये, पण ज्या दिवशी गणपती जाणार त्या दिवशी गणपतीला कसा निरोप देतात लोक। गणपती सोडताना, विसर्जन गणपतीचं करताना खूप चुकीच्या पद्धतीने विसर्जन करतात। किती आपण छान म्हणजे किती छान स्वागताने आपण गणपती आणलेला असतो, आणि ज्या टायमाला विसर्जन करायचंय त्या टायमाला लोक कशाही पद्धतीने गणपती टाकून देतात हो। हे खूप चुकीचं आहे, ही पद्धत मोडा। सगळेच नाही बरं का, तर काही काही जण खूप गणपती विसर्जन खूप चुकीच्या पद्धतीने साजरी करतात। तर प्लीज असं करू नका। गणपती जसं मानाने आणतात तसं तुम्ही त्यांना मानानेच विसर्जन करा। तुम्ही कसंही त्यांना फेकू नका। म्हणजे हे कसं झालं, काम झालं की हो लांब असं झालं, पण असं करू नका। गणपतीचं स्वागतानेच गणपतींना म्हणजे तुम्ही त्यांचा निरोप द्या, त्यांनाही ते खूप छान वाटेल। पुढच्या वेळेस लवकर येण्याची उत्सुकता त्यांनाही राहील। तर प्लीज 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 अशा प्रकारे कुठेही गणपती फेकू नका। त्यांचं छान जसं आणलं तसं त्यांचं विसर्जन करा। कारण घरात आलेल्या पाहुण्यालाच पण आपण असं करत नाही। पाहुणे देखील 4 दिवस राहून आपण त्यांना जेवण वगैरे 4 दिवस त्यांचा पाहुणचार घेऊन, त्यांना व्यवस्थित नवीन कपडे वगैरे देऊन असं पाठवतो। तसंच आपला बाप्पा सुद्धा आहे, आपल्या बाप्पाला सुद्धा नीट निरोप छान व्यवस्थित पाठवा। ओके, थँक्यू।